शेवटी दिल्लीचे अमित शाह किंवा नरेंद्र मोदीच ठरवतील. हे काय इकडले आमदार ठरवणार नाहीत. भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचं बहुमत आहे. भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचं बहुमत आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचा जो हक्क आहे सरकार स्थापनेचा तोच राहील असं मला वाटतं आहे. आता पुन्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला मिळणार का? राज्यातच शर्यत लागली 2.5 वर्षाचा फॉर्म्युला 2 वर्ष. हा 2.5 वर्षाचा फॉर्म्युला जेव्हा आम्ही सांगत होतो 2019 साली बरं का, हा तेव्हा 2.5 वर्षाचा फॉर्म्युला त्यांना मान्य नव्हता. जर 2.5 वर्षाचा फॉर्म्युला तेव्हा मान्य केला असता तर अनेक पुढल्या घडामोडी टाळल्या असत्या. पण फक्त माननीय उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला त्रास द्यायचा होता, पक्ष फोडायचा होता, म्हणून हा तेव्हा 2.5 वर्षाचा फॉर्म्युला पाळला नाही. पण आता ते सर्व काही करायला तयार आहेत. याच्यातच लक्षात घ्या की महाराष्ट्राविषयी शिवसेनेविषयी किती द्वेष आहे. मुख्यमंत्री पदाची पार्टी होती नागपूरची, एकनाथ शिंदेची रात्री काढली होती, मात्र आज ते सगळे परत लावण्यात आली. आता हा प्रशासकीय काम आहे. अजूनही ते आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री आहेत असं मी मानतो. जरी घटनाबाह्य असतील तरी ते मुख्यमंत्री आहेत. ते आता नव्यानं निवडून आलेले आहेत, ते आणि त्यांचे लोक. आता जर ते मुख्यमंत्री झाले तर ते घटनेनुसार होतील. पण आतापर्यंत आज संध्याकाळपर्यंत ते घटनाबाह्य मुख्यमंत्रीच होते आणि आहेत. आता नवीन निवडणूक झालेली आहे. त्यानंतर जो मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभेल तो कोणी असेल तो लोकशाही आणि घटना यानुसार बसलेला असेल.